कोल्हापूर रोडवरील फळ मार्केटजवळ केलेल्या KTM दुचाकी शोरूम समोर पिकअप गाडी चालकाने कोणताही इशारा न देता रस्त्यावरून सांगलीकडे येणाऱ्या कारला जोराची धडक दिली। या अपघातात कारमधील 4 जण जखमी झाले असून कारचे 2 लाखांचे नुकसान झालेले आहे। सदरचा अपघात सोमवार दिनांक 31 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास झाला। या प्रकरणी जखमी सलीम समिंद घोरी वय वर्ष 45 राहणार कुपवाड यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पिकअप चालक विशाल उत्तम माने राहणार कुपवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। आणि याबाबत अधिक माहिती अशी की सलीम घोरी हे आपल्या कुटुंबियांसह कुपवाड येथील उल्हासनगर परिसरात राहतात। घोरी हे सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्यांची हुंडाई कंपनीची कार क्रमांक MH09 DA 3231 मधून सलीम घोरी, बहीण स्वलिहा आणि मित्र अफसर शेख यांच्यासह जयसिंगपूर येथून सांगलीकडे येत होते। फळ मार्केटजवळ KTM या दुचाकी शोरूम समोर ते आले असता संशयित पिकअप चालक विशाल माने यांनी कोणताही इशारा न देता अचानक गाडी वळवली आणि घोरी यांच्या कारला समोरून धडक दिली आणि या अपघातात घोरी यांच्यासह कारमधील 4 जण किरकोळ जखमी झाले, तर कारचे बंपर, इंजिन आणि चेसिस डॅमेज झाले आहे। तसेच कारची समोरील काच फुटून अंदाजे 2 लाखांचे नुकसान झाले। अपघातानंतर घोरी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।